सखींनो, मी काल तुम्हाला ब्लाऊज कटिंग केलं होतं लांबाईचं आणि साधं, म्हणजे अस्तरचं नाही आहे. तर मी तुम्हाला आता शिवून दाखवते. झटपट कसं शिवायचं ते बघा. आता हे बघा, आता मी तुम्हाला कटोरीचं टीप दाखवते. आपण आहे ना छातीच्या अनुसार कटोरी घेत असतो. तर आपल्याला प्रत्येक कटोरीला आपण सारखं नाही घ्यायचं टक. हे बघा, आता ही 34ची कटोरी आहे. तर हिला आपण फक्त 2.25 इंच हे 1.25 इंच घेणार आहे. 1.25 किंवा 1.5 इंच घेऊन टाकायचं याला. हे बघा, आपल्याला कटोरी अनुसार घ्यायचं आहे. तर आपली कटोरी किती आहे ते बघायचं आपण. हे बघा, आता माझी ही कटोरी आहे. शिवून सोडून द्यायचं. तर मला 3 इंच मिळाले पाहिजे. तर हे बघा, आपण आहे ना इथं 2.25 इंचच घेणार आहे. हे बघा, आणि असा टक्स आपण घेणार आहे 2.5 इंच. 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचं आहे. जास्त नाही घ्यायचं, मोठा नाही तर मग तो टक्सवरती येतो. हे बघा, असा टक्स घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला टक्स शिवून दाखवते. हे बघा, आपल्या कटोरीला फुगा कसा येतो. हे बघा, हे पहा, आला की नाही गोल फुगा. आता हे पॅटर्न माझ्याकडे आहे सखींनो. तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही माझ्याकडून मागवू शकता. एकदम भारी बसते ही कटोरी. आता आपण हिला पण तसंच घ्यायचं आहे. हे बघा, याला पण आपण 1.5 इंचच घेणार आहे. जास्त घेऊ नका, 2.25 इंचच घ्या. उंची 13ची आहे. हे बघा, दोन्ही पण सारखं झालं आहे बघा. दोन्ही सारखे आले. आता तुम्हाला मी कटोरीला जॉईन कसं करतं ते सांगते. बघा, आपल्याला कशी जिरवायची ही कटोरी ते मी तुम्हाला सांगते. हे पण सारखं धरायचं असं, आणि आपल्याला फक्त थोडंसं शिवायचं, जास्त नाही शिवायचं. हे बघा, 1/2 इंचाच्या कमी शिवायचं. हे बघा, आता आपल्याला याच्यावरून परत एक टीप मारून घ्यायची. हे बघा, आणि याच्यावर असे नख हे करायचे, नखाने दाबून द्यायचं. हे बघा, असं नखाने दाबून द्यायचं. आता आपण याच्यावरून दाबतो. आता आपण दुसरी कटोरी घेऊ. हे बघा, आता याला मी इकडून जॉईन केलं होतं ना सखींनो. आता याला इकडून जॉईन करायचं आहे. हा बाजू आहे उजवा, हा डावा बाजू. हे बघा, याला पण तसंच करून घ्यायचं नखाने. हे बघा, असं नखाने ओढून घ्यायचं. याला पण तसं. हे बघा, सारखं जॉईन झालं. याच्या परत आपण शिलाई मारून घेऊया.
हे बघा, आता आपण हिला जोडलंय, तर आपल्याला ही सारखं घ्यायचं ना. आपल्याला काजी पट्टी काजी बटनपट्टी हे दोन्ही आहे, उजवा आणि डावा भाग. आपल्याला कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं आखून घ्यायचं. हे बघा, दोन्ही सारखे धरायचे आणि आखून घ्यायचं. आता आखून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. बघा, आता आपण इकडं आपले दोन्ही भाग आहे ना, आपण हे असे धरणार आहे. खालचा कोणता भाग वरचा कोणता भाग आपण आखेले ना, त्याच्यावरून बरोबर कळतं आपल्याला. हे बघा, हे बघा, आपण आता असं घेणार आहे. पुढं घ्यायचं थोडं. हे बघा, असं घेऊन आपण असं जॉईन द्यायचं. हे बघा, आणि मग याला मशीनला सुईला लावून. बघा, खालचा आहे ना, टक्स आहे ना, तो असा घेऊन टाकायचा खाली. मग याला असं शिवायचं. सारखं धरायचं. आता याचं पण तसंच करायचं. हे बघा, असं इकडून धरायचं, इकडून असं धरायचं. याला पण आपण असंच घ्यायचं. वरची बाजू पाहून घ्यायची. हे बघा, याला आहे ना, याला असं करून घ्यायचं, असं करून घ्यायचं. नाही तर मग असं जरी केलं नसतं की न, हे बघा, असं तरी चालेल. हे बघा, असं असं करून घेतलं ना तरी चालेल. नंतर मग पाहून घ्यायचं आपलं शिवणं झाल्यावर आपलं चुकलं. आता मी याला बघून घेते, मग डबल शिलाई मारते. हे बघा, आता इकडून झालं. हे बघा, बरोबर आलं आहे. आता आपण याला डबल शिलाई मारू. आता हे मध्ये घालायचं आपल्याला, असं असं गोल करून असं मध्ये घालून मग असं घ्यायचं. याला पहिले डबल शिलाई मारून घ्यायची. मग याला आता वरून दाबून घ्यायचं, असं शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजू सारखं धरायचं. बघा, हे बघा, आता याच्यावरून दाबतीत घ्यायची. हे बघा, आता हिला पाहून घ्यायचं. हां, ही पण बरोबर बसली. हे बघा, असं गोल 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 करायचं. असं मधून जर पट्टी, हे बघा, असं केलं का मग असं धरायचं. हां, असं धरलं का मग असं इथून शिलाई मारायचं. आता लगेच दाबतीच घ्यायची. हे बघा, आता आपल्याला असं पाहून घ्यायचं सकीनं सारखं येतं नाही तर मग शिवल्यावर मग उसवावं लागतं आपल्याला. हे बघा,
सारखं आहे. आता आपण याच्यावर तापटीप डबल शिलाई मारून घेऊ. काय करू हे बघा. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. बघा पूर्ण बाहेर काढून घ्यायचं असतं. बाहेर काढून घेऊन असं हे करायचं. नखं मारून घ्यायचं त्याला. असं नखं मारल्या का मग एकदम सकाळी दार येतच नाही ना. माझे दोन्ही पण तसेच केले मी. सारखे आले दोन्ही पण. आपल्याला आपण